हॅलो स्टुडंट्स, वेलकम इन सहज शिक्षण यूट्यूब चॅनल. स्टुडंट्स, आज आपण 7th स्टँडर्डचा सब्जेक्ट बघत आहोत जिओग्राफी आणि त्यामधला 9th चॅप्टर आहे ॲग्रिकल्चर म्हणजेच कृषी. तर या चॅप्टरचा आज आपण कम्प्लीट एक्सरसाइज बघणार आहोत. सो तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करून खाली जो बेल आयकॉन दिला आहे याच्यावरती बटन प्रेस करा, सो दॅट तुम्हाला तुमच्या स्टँडर्डशी रिलेटेड जी व्हिडिओ जेव्हा अपलोड करीन तेव्हा त्याची नोटिफिकेशन मिळेल आणि तेही व्हिडिओज बघता येतील. सो लेट स्टार्ट टू द एक्सरसाइज अँड द क्वेश्चन फर्स्ट इज सिलेक्ट द प्रॉपर ऑप्शन फॉर द फॉलोइंग स्टेटमेंट्स. म्हणजे थोडक्यात आपल्याला करेक्ट ऑप्शन चूज करायचा आहे. सो इन दॅट फर्स्ट, इन विच ऑफ द फॉलोइंग टाईप ऑफ फार्मिंग आर द क्रॉप्स रोटेटेड. म्हणजे खाली त्यांनी जे फार्मिंगचे टाइप्स दिलेले आहेत म्हणजे शेती प्रकार दिलेले आहेत यातल्या कोणत्या प्रकारामध्ये आपण पीक बदलून बदलून घेऊ शकतो. तर त्यासाठी ऑप्शन दिलेले आहेत इंटेन्सिव्ह, कमर्शियल, प्लांटेशन अँड डी ऑल ऑफ दीज. तर यातला ऑप्शन ए जो आहे इंटेन्सिव्ह म्हणजे सखोल शेती, तर या शेतीच्या प्रकारामध्ये आपण पीक बदल घेऊ शकतो. सेकंड, ॲग्रिकल्चर रिक्वायर्स द फॉलोइंग. तर शेतीसाठी काय काय लागतं. तर ए ओनली प्लकिंग, यूज ऑफ ॲनिमल, इम्प्लिमेंट्स, मशीन्स अँड मॅन पॉवर. ऑप्शन सी यूज ऑफ ओनली मॅन पॉवर अँड ऑप्शन डी जस्ट कल्टिवेट द क्रॉप. ओके, तर यातला ऑप्शन बी हा करेक्ट ऑप्शन आहे. शेतीसाठी प्राणी लागतात, त्यानंतर यंत्रणा लागते, मनुष्यबळ लागतं. ओके, सो या सगळ्या गोष्टी शेतीसाठी लागतात. सो ऑप्शन बी यूज ऑफ ॲनिमल, इम्प्लिमेंट्स, मशीन्स अँड मॅन पॉवर्स. थर्ड क्वेश्चन, इन इंडिया ॲग्रिकल्चर हॅज डेव्हलप्ड बिकॉज. भारतामध्ये कृषी किंवा शेतीचा विकास झालेला आहे का. कारण ऑप्शन ए देअर आर 2 सीझन्स ऑफ ॲग्रिकल्चर इन इंडिया. तर भारतामध्ये 2 हंगाम आहेत शेतीचे. देन बी मेजॉरिटी ऑफ पीपल डिपेंड्स ऑन ॲग्रिकल्चर. देन सी ट्रेडिशनल ॲग्रिकल्चर इज प्रॅक्टिस्ड इन इंडिया अँड ऑप्शन डी इन इंडिया फॅक्टर्स लाईक क्लायमेट, सॉइल्स, वॉटर एक्सेट्रा आर कंडसिव्ह. ओके, म्हणजे बी ऑप्शन म्हणजे काय सांगितलेलं आहे, तर भारतामधले जास्तीत जास्त लोक ही शेती करतात. तर सी ऑप्शन आहे ट्रॅडिशनल ॲग्रिकल्चर, पण पारंपरिक शेती पद्धती भारतामध्ये आहे. आणि ऑप्शन डी आहे तर भारतामध्ये हवामान, माती, पाणी हे सगळे व्यवस्थित असे अनुकूल प्रमाणात उपलब्ध आहेत. तर आता याचा आन्सर मध्ये येणार आन्सर डी करेक्ट ऑप्शन आहे. इन इंडिया फॅक्टर्स लाईक क्लायमेट, सॉइल्स, वॉटर आर कंडसिव्ह. Fourth, it is necessary that modern methods and technology be used in agriculture in India because तर भारतामध्ये जी शेती केली जाते त्याच्यामध्ये मॉडर्न मेथड्स किंवा वेगवेगळी टेक्नॉलॉजी यूज केली पाहिजे. कारण ऑप्शन ए देअर आर फॅक्टरीज प्रोड्युसिंग इम्प्रूव्ड सीड्स. तर वेगवेगळे इम्प्रूव्ड सीड्सच्या उद्योग भारतामध्ये आहेत. बी ऑप्शन देअर आर इंडस्ट्रीज प्रोड्युसिंग फर्टिलायझर्स. तर खतं निर्माण करणारी इंडस्ट्री भारतामध्ये आहेत. त्यानंतर सी ऑप्शन काय आहे, पॉप्युलेशन इज ग्रोईंग अँड देअर आर ॲग्रो बेस्ड इंडस्ट्री. तर लोकसंख्या वाढत आहे आणि ॲग्रो बेस्ड इंडस्ट्री म्हणजे जे उद्योग आहेत शेतीवरती चालणारे उद्योग हे सुद्धा वाढत आहेत. अँड मॉडर्न मीन्स अँड मशीन्स आर अवेलेबल. सो यातला ऑप्शन सी जो आहे पॉप्युलेशन इज ग्रोईंग अँड देअर आर ॲग्रो बेस्ड इंडस्ट्रीज इज द करेक्ट ऑप्शन, ऑप्शन सी. स्टुडंट्स, तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला पटकन लाईक करा. तुम्ही चॅनलला अजूनही जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनललाही सबस्क्राईब करून घ्या. चलो नेक्स्ट क्वेश्चन आहे सेकंड क्वेश्चन. गिव्ह अ शॉर्ट आन्सर फॉर द फॉलोइंग क्वेश्चन्स. In that first question, describe the importance of irrigation for agriculture. तर शेतीसाठी जी जलसिंचन आपण वापरतो तर त्याचं इम्पॉर्टन्स काय आहे हे इथे डिस्क्राईब करायचं आहे. आन्सर इन दॅट पॉइंट फर्स्ट, इरिगेशन मीन्स
The process of supplying of water through artificial means such as pipes, canals, sprinkles, etc. इरिगेशन सिंचन म्हणजेच काय असतं तर पावसाच्या पाण्याच्या व्यतिरिक्त इतर पाणी जे शेतीला पुरवणे त्यालाच आर्टिफिशियल पाणी पुरवण्याचं म्हणतात. तर थ्रू पाईप, कॅनल्स किंवा स्प्रिंकल्स म्हणजे यालाच इरिगेशन असं म्हणतात. Second, irrigation helps the farmers to be less dependent on rainwater for the purpose of agriculture. हे सिंचनाच्यामुळेच किंवा या जलसिंचनामुळे शेतकऱ्याला पावसाच्या पाण्यावरती जास्त प्रमाणात अवलंबून राहावं लागत नाही. Third, since monsoon are uncertain and highly variable, farming cannot entirely depend upon rains. तर कधी कधी पावसाळ्यामध्ये पाऊस पडतो किंवा कधी कधी पडतच नाही, तर अशा वेळेला या इरिगेशनचा उपयोग होतो. Hence, irrigation is needed to grow assured crops and also to grow crops in the months after the monsoon seasons. Now, second question. Distinguish between intensive farming and shifting cultivation. तर या दोघांच्या मधला फरक काय आहे बघा. फर्स्ट, इंटेन्सिव्ह फार्मिंग इज कॅरिड आउट इन वन अँड द सेम फार्म फॉर इयर्स टुगेदर. नाव आणि शिफ्टिंग कल्टिवेशन मध्ये इन शिफ्टिंग कल्टिवेशन एव्हरी इयर अ न्यू एरिया इज चूजन फॉर कल्टिवेशन. Second, this type of farming is mostly seen in the developing regions आणि याच्यामध्ये this type of cultivation is practiced in the tropics in the densely forested areas or hilly tracts. Next, intensive farming मध्ये in this type of farming the cultivator and his family are totally dependent on farming. फार्म प्रोडक्शन इज सफिशियंट ओनली फॉर द रिक्वायरमेंट ऑफ द फॅमिली. म्हणजे फॅमिली पुरतं जे उत्पादन आहे, गरजेपुरतं उत्पादन या प्रकारच्या इंटेन्सिव्ह फार्मिंग थ्रू मिळतं. बट शिफ्टिंग द प्रोडक्शन ऑब्टेन फ्रॉम शिफ्टिंग कल्टिवेशन इज नॉट सफिशियंट टू द फुलफिल द फुल रिक्वायरमेंट. सो पीपल अंडरटेक हंटिंग, फिशिंग अँड गॅदरिंग ऑफ बर्ड्स अँड रूट्स फ्रॉम फॉरेस्ट. Now, next आहे third question. Mention the major types of farming and give information about intensive farming and extensive grain farming. ओके, सो याच्यामध्ये आता टाइप्स आपण बघूया. टाइप्स ऑफ फार्मिंग मध्ये सबसिस्टन्स फार्मिंग अँड कमर्शियल फार्मिंग म्हणजेच निर्वाह शेती आणि व्यापारी शेती असे याचे दोन मुख्य प्रकार आहेत. तर या सबसिस्टन्स फार्मिंग मध्ये इंटेन्सिव्ह फार्मिंग आणि शिफ्टिंग कल्टिवेशन येतं. तर कमर्शियल फार्मिंग मध्ये एक्सटेन्सिव्ह ग्रेन फार्मिंग, प्लांटेशन फार्मिंग, मार्केट गार्डनिंग अँड हॉर्टिकल्चर. ओके, सो याच्यामध्ये आता बघा पहिला आपण घेऊयात इंटेन्सिव्ह फार्मिंग. सो इंटेन्सिव्ह फार्मिंग इज अ टाइप ऑफ ट्रॅडिशनल farming. It carried out in one and the same farm for years together. The next point आहे getting maximum production from the minimum area is the characteristics of intensive farming. म्हणजे छोट्या क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त प्रोडक्शन मिळवणं. Due to large population or limited availabilities of land per head, holding is small. This type of farming is mostly seen in the developing region. म्हणजे विकसनशील प्रदेशामध्ये अशा प्रकारचा हा शेतीचा प्रकार आढळतो. The cultivator and his family are totally depend on the farming. The farm production is sufficient only for the requirements of the cultivator family. म्हणजे जे शेती करणार आहे त्याच्या गरजे इतकं जे धान्य आहे किंवा जे उत्पन्न आहे हे त्याच्या शेतीमध्ये पिकतं. As farm production is low, hence the economic condition of the cultivator is also poor. नेक्स्ट बघूयात इंटेन्सिव्ह फार्मिंग. इंटेन्सिव्ह ग्रेन फार्मिंग इज अ टाइप ऑफ कमर्शियल फार्मिंग. म्हणजेच हा व्यापारी शेतीचा प्रकार आहे. फार्म साइज इज ग्रेटर दॅन 200 हेक्टर्स. तर शेतीची जी त्याचा जो एरिया असतो हा 200 हेक्टरपेक्षा जास्त असतो. ड्यू टू लार्ज फार्म साइज अँड स्पेअर्स पॉप्युलेशन इन द रिजन, दिस टाइप ऑफ फार्मिंग इज कॅरिड आउट विथ द हेल्प ऑफ मशीन्स लाईक ट्रॅक्टर्स अँड क्रशर्स.
तर शेतीचा जो एरिया आहे हा जास्त आहे, तसेच पॉप्युलेशनचं जे प्रमाण आहे हे कमी आहे, त्यामुळे तिथं मनुष्यबळ वापरलं जात नाही, तर तिथं मशीन्स म्हणजे ट्रॅक्टर्स, क्रशर्स याचा वापर केला जातो. हेलिकॉप्टर्स और प्लेन्स आर यूज्ड फॉर स्प्रेइंग पेस्टिसाइड्स. तर हेलिकॉप्टर्सचा खत फवारणीसाठी उपयोग केला जातो. मोनोक्रॉप्स कल्टिवेशन इज द मेन कॅरेक्टरिस्टिक्स. देन क्रॉप्स लाईक व्हीट, कॉर्न, बार्ली, ओट्स, सोयाबीन आर कल्टिवेटेड. देन हेवी कॅपिटल इन्व्हेस्टमेंट इज नेसेसरी. तर याच्यामध्ये भांडवल खूप जास्त गुंतवावे लागतं. सिन्स ह्यूज एक्सपेंडिचर्स आर needed for purchase of machinery, fertilizers, pesticides, godowns, transports, cost, etc. तर या अशा प्रकारचा हा जो एक्सटेन्सिव्ह फार्मिंग आहे यासाठी इन्व्हेस्टमेंट किंवा भांडवल हे जास्त प्रमाणात लागतं. तसंच मशिनरी आहेत, खतं आहेत, गोडाऊन्स आहेत किंवा ट्रान्सपोर्टिंगचा जो खर्च आहे हा जास्त प्रमाणात लागतो. Dots attacked by pest, locust, market fluctuation, etc. are the problems in extensive grain farming. This type of farming is carried out in the temperate grassland regions. Now, fourth question आहे, describe the characteristics of plantation farming. Okay, so याच्यामध्ये बघा, first one, plantation farming is a type of commercial farming. Farm size is 40 hectares or above. Third आहे, as a plantation agriculture is practiced in hilly tracts of tropical regions, use of machines are not possible, hence local manpower is used. Next point, this is a single crop cultivation practice. Only commercial crops like tea, rubber, coffee, coconut, cocoa, स्पायसेस एक्सेट्रा आर प्लांटेड. तर या अशा टाईपच्या शेतीमध्ये अशा प्रकारची सर्व पिकं घेतली जातात. दिस टाईप ऑफ फार्मिंग रिक्वायर्स लार्ज स्केल कॅपिटल इन्व्हेस्टमेंट. देन नेक्स्ट आहे, मेजर इश्यूज फेस्ड आर क्लायमेट, मॅनपॉवर, deterioration of environment, economic and managerial problems. आणि नेक्स्ट पॉइंट आहे, प्लांटेशन फार्मिंग इज प्रॅक्टिसाइज्ड इन इंडिया अँड अदर साऊथ एशियन कंट्रीज, आफ्रिका, साऊथ अँड सेंट्रल अमेरिका. चलो नेक्स्ट फिफ्थ क्वेश्चन, which are the crops cultivated in your area? What are the geographical reasons for that? तर तुमच्या जवळच्या एरियामध्ये कोणत्या प्रकारची पिकं घेतली जातात आणि त्यासाठीचं भौगोलिक कारण कोणतं आहे? सो इथं मी आन्सर काय दिलेलं आहे बघा, आय लिव्ह इन कोकण रिजन ऑफ द स्टेट ऑफ महाराष्ट्र. तर मी महाराष्ट्रामध्ये कोकणच्या ठिकाणी प्रदेशामध्ये राहते. द मेन क्रॉप्स कल्टिवेटेड इन अवर एरिया आर मँगोज, राईस, कोकोनट, कॅशू एक्सेट्रा. Konkan region has a hot and humid climate, heavy rainfall which favors the growth of these crops. तर कोकणामध्ये म्हणजे आमच्याकडे ह्युमिड क्लायमेट असतं, तसंच जास्त प्रमाणात पावसाचं प्रमाण हे जास्त असतं, जे की या या पिकांना ते अनुकूल आहे. दिस रिजन हॅज फर्टाईल लॅटरल सॉइल विच इज सुटेबल फॉर कल्टिवेशन ऑफ फ्रुट्स. Sixth question, why is the agriculture in India seasonal in nature? What are the difficulties for perennial agriculture? तर भारतामध्ये हंगामी प्रकारचं शेती का केली जाते आणि जर पेरिनियल म्हणजे बारामाही जर शेती आपण केली किंवा शेतीमध्ये पीक घेतलं तर त्यावेळेला कोणत्या कोणत्याच डिफिकल्टीज येतील हे आपल्याला विचारलं आहे. ओके, सो याचा आन्सर बघा, मोस्ट ऑफ द ॲग्रिकल्चर इन इंडिया इज डिपेंडेंट ऑन मान्सून रेनफॉल. भारतामध्ये जी शेती होते ही पावसाच्या पाण्यावरती अवलंबून असते. 80% ऑफ रेनफॉल इन इंडिया इज रिसिव्ड फ्रॉम साऊथ वेस्ट मान्सून विंड्स फ्रॉम जून टू सप्टेंबर. तर आपल्याकडे पावसाळा कधी असतो? जून ते सप्टेंबर याच्या कालावधीमध्ये असतो. सिन्स मान्सून इन इंडिया इज अ सीझन, त्यामुळे भारतामध्ये पावसाळा हा तेवढे 4 महिन्यांपुरता असतो. ॲग्रिकल्चर इन इंडिया इज ऑल्सो सीझनल इन नेचर, त्यामुळे भारतात हंगामी
पिकं घेतली जातात. जर आता बारमाही पिकं घेतली तर त्यासाठी काय काय डिफिकल्टीज येतील बघा. रेनफॉल इन इंडिया इज हायली इरेग्युलर अनसर्टन. ऑल्सो देअर इज अ लॅक ऑफ इरिगेशन फॅसिलिटी. तर भारतात पाऊस हा इरेग्युलर असतो, कधीही येतो कधीही जातो असं असतं, त्यामुळं पिकांवरती परिणाम होतो. देअर इज अ लॅक ऑफ कॅपिटल इन्व्हेस्टमेंट, गोडाऊन्स, ट्रान्सपोर्टेशन एक्सेट्रा. देअर इज अ लॅक ऑफ अवेअरनेस विथ रिस्पेक्ट टू सायंटिफिक मेथड्स ऑफ क्रॉप कल्टिवेशन. सो स्टुडंट, याचबरोबर इथे आपला हा एक्सरसाइज संपलेला आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला पटकन लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.